शेतकरी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. बळीराजाचा विजय असो. हा जो शिवार आहे 35-55 एकरचा, एकदम हिरवागार. आमचे शेतकरी कष्टाळू शेतकरी आहेत. बैल बारदाना गाई वासरं घेऊन आनंदात समाधानात शेती करणारे. हा जो भला मोठा 30-35 एकरचा जो फळ दिसतो, तो फळ आहे सोयाबीनचा. एका बळीराजाची आपण मुलाखत घेणार आहोत. राम राम. राम राम राम. कसे आहात? कसे आहात? बऱ्याच गेल्या वर्षी आपण आठवड्याचं शूटिंग केलं होतं का नाही? बरोबर केलं. हा, ज्वारी किती झाली मग गेल्या वर्षी? 20 गट्टे. वा. आता जे हे सगळं सोयाबीन आहे ते किती एकर? पूर्ण 30 एकर. 30 एकर आहे. त्यात किती भावंड आहात तुम्ही? 4. बर. 2024चा पावसाळा जो आहे तो कसा वाटतो? छान आहे यावर्षी. बेस्ट आहे. मस्त आहे, मस्त आहे. आता हे जे सोयाबीन आहे ते जवळजवळ मला वाटतं 3.5 फूट उंच असेल. 3.5 फूट आहे. आणि काही काही ठिकाणी 4-4.5 फूट उंच. हाय. वा, खूप समाधान वाटतंय. बळीराजा अशा पद्धतीने सुखावला तर महाराष्ट्रामध्ये एकही आत्महत्या होणार नाही. मित्रांनो, मामा आम्हाला जरा शेंगा दाखवा. शेंगा, आपल्या सोयाबीनची शेंगा दाखवा. बघा बघा. हा, बघू बघू. खूप खूप छान. अरे वा वा वा. मित्रांनो, हे सोयाबीन आहे, याला मस्तपैकी शेंगा लागलेली आहेत. एका सोयाबीनला किमान 70 ते 100 शेंगा असतील. म्हणजे ह्या वर्षी या सोयाबीनचं पीक मस्त येणार आहे. बळीराजा सुखी होणार आहे. पण भीती एवढी वाटते की जो व्यापारी आहे, जे सरकार आहे, त्यांनी जर आमच्या भावाला, आमच्या मालाला भाव नाही दिला तर शेतकरी बिचारा बळीराजा अस्वस्थ होईल. त्याच्या डोळ्याचं पाणीच येणार नाही. ह्याची सरकारने सोय केली पाहिजे. यासाठी विनंती करतो आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, येणारा पिकाचा हमी भाव दिला पाहिजे आणि आमचा बळीराजा सुखी राहिला पाहिजे. राम राम. राम राम मंडळी. रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोकविकास मंच, विश्वविनायक साप्ताहिक विश्वविनायक रिपोर्टर उमरगा, जिल्हा धाराशिव.